चला. पण कडाक्याची थंड्या महाराज नामदेवरायांनी विचार केला आणि त्यांना समोर एक आंब्याचं झाड दिसलं आणि नामदेवराय त्या आंब्याच्या झाडाखाली गेले महाराज. गेल्यानंतर झोपी गेले महाराज. पण विचार करा, कडाक्याची थंडी आहे, त्या 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 पांडुरंगाला आपल्या भक्ताची काळजी आहे महाराज. तो पांडुरंग आपल्या विटेवरची जागा सोडून पांडुरंग नामदेवरायांजवळ आले. आल्यानंतर झोपण्यासाठी महाराज गादी त्या पांडुरंगाने दिली आणि अलगद पांडुरंगाने त्या नामदेवरायांना उचललं. उचलल्यानंतर त्या गादीवरती झोपवलं महाराज. आणि झोपवल्यानंतर त्यांच्या अंगावरती टाकण्यासाठी मखमली शाल दिली महाराज. आणि नंतर पांडुरंगानं त्या नामदेवरायांना उचललं आणि ज्या ठिकाणी झोपडी जळत होती त्या ठिकाणी नवीन झोपडी पांडुरंगाने बांधून दिली. आणि त्या झोपडीमध्ये त्या नामदेवरायांना अलगद झोपवलं महाराज. सकाळची वेळ झाली आणि सकाळची वेळ झाल्यानंतर गावकरी गोळा झाले. गावकऱ्यांनी विचार केला, चला नामदेवरायांचं काय झालं बघूया. मग नामदेवरायांना बघण्यासाठी सगळे गावकरी जमा झाले महाराज. पण जिथं जळत असलेली झोपडी होती तिथं नवीन झोपडी पांडुरंगानं बांधून दिली होती. एक माणूस समोर आला आणि त्या दारातून डोकून बघितलं तर नामदेवराय शांत झोपलेत महाराज. आता एवढं घडल्यानंतर त्या माणसाला राहवत आहे का? नाही. धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, ते ओग नाम त्रिवेणीचा विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय तातो मुनीन्द्रं. समागस्ततिष्ठ महानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भज पांडुरंग.
करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संत कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मृतवंत उदाहरण तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग आहे आणि अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. लक्ष द्या, कुणाचा देह पवित्र मानायचा? ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचा देह पवित्र मानायचा. मग काय? जो वदे अच्युत सर्व काळ, प्रत्येक काळामध्ये भगवंताचं जो नामचिंतन करतो त्याचा देह पवित्र मानायचा. मग नंतर तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आयुष्यातल्या पापांच्या राशीच्या राशी कधी जळून जातील. आणि एवढं सगळं झाल्यानंतर 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा महाराज इच्छा असते तुमच्यापर्यंत येण्यासाठी. देव सुद्धा तुमच्यापर्यंत धावत धावत मागे येतो. मग एवढं सगळं घडल्यानंतर 4थ्या चरणात आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये वैकुंठ नायकाचं नाव आहे त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं. आणि शेवटच्या चरणात आल्यानंतर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. थोडक्यात तुकोबाराय या अभंगातून भागवत भक्ताच्या देहाचं पावित्र्य पण सांगतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार असा. आज गेल्या वर्षी आपल्या सर्वांच्या जवळ वैकुंठवासी कैलासवासी कुंकाबाई मारुती जाधव आपल्यातून निघून गेल्या. खरं तर आयुष्यातून चांगली माणसं निघून जातात आणि चांगल्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं. चांगली माणसं आपल्याला आठवावी लागत नाही, चांगली माणसं नेहमी आठवणीत राहतात. आणि त्यांच्याच आठवणींचा दिवस आहे. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही कीर्तन सेवा आहे. आणि आज या ठिकाणी कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी उपस्थित असले सर्व ज्येष्ठ गुरुवर्य महाराज मंडळी. आणि आज खरं तर त्यांचं पुण्यस्मरण, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही कीर्तन सेवा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पुण्यस्मरण म्हणजे नेमकं काय असतं? ज्या पुण्य आत्म्याचं स्मरण केल्यानंतर गेलेल्याच व्यक्तीला नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना त्याचं पुण्यत्व प्राप्त होतं. चारी धामला गेल्यानंतर जेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं ना महाराज तेवढंच पुण्य त्यांच्या घरच्यांना मिळत असतं. पंढरपूरची वारी केल्यानंतर जेवढं पुण्य त्यांना मिळत असतं तेवढंच पुण्य त्यांच्या घरच्यांना मिळत असतं. म्हणून पुण्यस्मरणासारखे महाराज कार्यक्रम आपल्याला करावे लागतात. आता जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करायचंय. आता भगवंताचं नामचिंतन का करायचं तर विचार करा, या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. बाजूला पडलेल्या वस्तू संगतीत आल्यानंतर पवित्र होतात. त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, दगड पाण्यावरती तरले जाऊ शकतात. तर विचार करा, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन जर केलं तर गेलेल्या व्यक्तीला मोक्ष का मिळणार नाही? म्हणून हे भगवंताचं नामचिंतन विठवलं. थोडं पुढे सरून बसता, पुढे सरा तुम्ही अजून. आणि तुम्ही इकडच्या बाजूला या, थोडस पुढे, इथं पुढे सरून बसा. सरा पाठीमागची या पुढे जरा, थोडं बरेच जागा आहे पुढे. या पुढे सरून बसा तुम्ही अजून. या म्हणजे येणारे परत पाठीमागे बसतील. सरा पुढे सरून बसा. आता शेवटपर्यंत कीर्तनात विक्षेप नको विठवलं. महाराज या सृष्टीमध्ये कितीतरी श्रीमंताची घराणे आहेत. महाराज या सृष्टीमध्ये कितीतरी गरिबाची घराणे आहेत. पण प्रत्येक गरिबाच्या दारात किंवा प्रत्येक श्रीमंताच्या दारात कीर्तन सेवा होईलच असं नाही. तर ऐका, त्याच दारात कीर्तन सेवा होतात
भाग्यवंत गरी भजन पूजन भाग्यवंत गरी भजन कीर्तन भाग्यवंत त्याच भाग्यवंताच्या घरी भगवंताचं नामचिंतन होत असतं, भगवंताचं भजन होत असतं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी अभंग निवडण्या पाठीमागचं कारण आहे, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अभंग तुकोबरायांचा आहे आणि अभंगामध्ये तुकोबराय भागवत भक्ताच्या देहाचं पावित्र्य पण सांगतायत. पण पहिला शब्द या अभंगामध्ये आलाय महाराज पवित्र. मग पवित्र म्हणायचं कुणाला हा पहिला प्रश्न निर्माण होतो. सरळ सरळ जर माणसाला एखादा प्रश्न विचारला ना, तुझा देह पवित्र आहे का, माणूस सरळ सरळ सांगून जाईल माझा देह पवित्र आहे. कसा? मी रोज सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे घालतो आणि नवीन कपडे घातल्यानंतर देवाच्या पाया पडतो. मग माझा सुद्धा देह पवित्र झालाच की. थोडा इको द्यावं. पण महाराज रोज सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे घातल्यानंतर तुम्ही देवाच्या पाया पडता. तुमचा देह पवित्र झाला, पण अंतरंगानं झाला का? नाही. जर अंतरंगानं देह पवित्र व्हायचा असेल तर रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर नवीन कपडे घातल्यानंतर आधी ऐका, देवाच्या आधी आईच्या चरणाजवळ नतमस्तक व्हा. तुमचा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग हे जीवन जगत असताना महाराज काही गोष्टी जिवंत असताना पवित्र आहेत आणि काही गोष्टी गेल्यानंतर पवित्र आहेत. जोपर्यंत गाय जिवंत आहे तोपर्यंत आपण गायीला पवित्र मानतो, पण गाय गेल्यानंतर गायीला मात्र महाराज आपण पवित्र मानत नाही. पण काही गोष्टी जिवंत असताना सुद्धा अपवित्र आहेत आणि गेल्यानंतर सुद्धा अपवित्र आहेत. त्याचं नाव आहे कावळा. जर माणसाच्या अंगाला कावळा शिवला तर माणूस सरळ सरळ सांगतो की काहीतरी अपशकून घडलाय. म्हणजे जिवंत असताना सुद्धा पवित्र नाही आणि गेल्यानंतर सुद्धा महाराज पवित्र नाही. पण तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय का, जे जिवंत असताना सुद्धा पवित्र आहेत. भगवंताचं अस्तित्व निर्माण केलं महाराज. पण ऐका, पवित्र तो देह म्हणताय, देह म्हणजे आयुष्य दिलं. आता सारासार एक प्रमाण आहे महाराज. जिथं कीर्तनाची जागा, तिथं असे देव उभा किंवा पांडुरंग उभा, म्हणजे इथं कुठं ना कुठं तरी पांडुरंग उभा असणार आहे. पण माणसाला आयुष्य भगवंतानं दिलं, पण सत्याचा विचार करता महाराज लोकांच्या सांगण्यावरून स्वतःच्या आयुष्यात रंग भरतात. म्हणून माणसाचं आयुष्य बेरंग आहे.
नीट ऐकताय का? माणसाचा आयुष्य बेरंग आहे. पण महाराज इथं तुमच्या समोर पांडुरंग येऊन उभा राहिला आणि पांडुरंगाने सांगितलं काय, मी तुमच्या जवळ एक कोरा कागद देतो आणि त्या कोऱ्या कागदावरती तुम्ही स्वतःच्या हाताने चित्र रेखाटा, तेव्हा तुम्हाला एक रंग आवडायला लागतो. या रंगाचं नाव आहे श्रीरंग किंवा पांडुरंग. ते पांडुरंग आहे. एकदा का पांडुरंग आपल्याला आवडायला लागला की जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून त्या भगवंताला आपलंसं करावं लागतं, त्या पांडुरंगाला आपलंसं करावं लागतं, तेव्हा देहाचं किंमत आपल्याला कळल्याशिवाय आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेवा सुख नये. त्या देवाशिवाय माणसाच्या आयुष्यात महाराज सुख नाही. पण इथं तुकोबार आहे सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. इथं दोन शब्द आलेत महाराज, वाणी आणि पुण्यवंत. असं आपल्यामध्ये एक मन आहे महाराज, डोक्यावरती बर्फाचा खडा आणि तोंडामध्ये साखर असेल ना महाराज, त्या माणसासारखं चांगला माणूस या विश्वामध्ये नाही. पण पुढे शब्द आलाय महाराज, वाणी पुण्यवंत. मग पुण्यवान म्हणायचं कुणाला महाराज? मी तर सरळ सरळ सांगतो, प्रत्येक घरात एक तरी पुण्यवान माणूस घरात एक तरी पुण्यवान माणूस असावा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज याला पुरावा काय? त्याला पुरावा असा आहे महाराज, मला सांगा, रावणाच्या लंकेमध्ये प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणारा कोण होता? बिभीषण होता. बिभीषणानं साथ सोडली, रावण राहिला का? नाही राहिला. अजून एक सोपं करून सांगतो महाराज, महाभारतामध्ये विदुर नावाची व्यक्ती होती. विदुर नावाची व्यक्ती सुद्धा भगवंताचं नामचिंतन करत होती. विदुराने साथ सोडली, बाकीचे तर राहिले का महाराज? नाही राहिले. अजून सोपं करून सांगतो, प्रत्येक घरात एक तरी माळकरी माणूस असावा. किती म्हणतोय मी? दोन नको, एकच माळकरी माणूस असावा. का? घरात एक माळकरी माणूस असताना महाराज 3 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि अख्खं घरच माळकरी असताना महाराज पिढ्यांचा उद्धार होतो. विठ्ठल पण ऐका, हे झालं पुण्यवान झालं. पण सध्याच्या काळात महाराज पुण्यवान कुणाला म्हणायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पुण्यवान कुणाला म्हणायचं? सध्याच्या काळात त्यालाच पुण्यवान म्हणावं ज्याच्या जवळ त्याचे आई वडील आहेत. या जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस त्याला म्हणा. ज्याच्या जवळ आई आणि वडील आहेत आणि त्या आई वडिलाची सेवा त्याला करायला मिळते ना, या जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस महाराज तो सांगावा. अजून सोपं करून सांगतो, या विश्वातला सगळ्यात पुण्यवान माणूस तोच आहे ज्या लेकराला आई वडिलाची सेवा करता येते. ते लेकरू या विश्वातलं सगळ्यात पुण्यवान माणूस.
महाराज. आणि इथं आता मला सांगायचंय, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज आजपर्यंत आम्ही फक्त 3च काळ पाहिले. कोणते? एक वर्तमान काळ, दुसरा भविष्य काळ आणि तिसरा भूतकाळ. या तिन्ही काळामध्ये जर भगवंताचं नामचिंतन जर केलं ना महाराज, कुठलाच काळ आपल्या आयुष्यात काळाकाळ करू शकत नाही. पण कदाचित तुकोबारायांना असं तरी म्हणायचं नसेल अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देव पवित्र तो देव वाणी पुण्यवंत पवित्र तो देव वाणी पुण्यवंत पवित्र तो देव वाणी पुण्यवंत पहिले चरणाचा प्रवास महाराज आपला संपलाय. दुसऱ्या चरणात प्रवास करत असताना तुकोबाराय आता सांगतात, तयाच्या चिंतन तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. माणसाच्या आयुष्यातल्या पापांच्या राशीच्या राशी जळून जायच्या असतील ना, तर तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. इथं तुकोबाराय हरिनाम कीर्तनच का म्हटले असतील महाराज, तर तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या स्वरूपाचं वर्णन आम्ही काय करावं, तुझ्या रूपाचं वर्णन आम्ही काय करावं, पण आम्ही साधं आणि सोपं कीर्तन करणार आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरी. म्हणून आम्ही साधाने सोपं कीर्तन करणार आहे. आणि फक्त आम्ही कीर्तन नाही करणार महाराज, तर कीर्तन झाल्यानंतर भजन सुद्धा करीन. का तर भजन हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे, म्हणून आम्ही भजन सुद्धा करीन. आणि नंतर पुढे तुकोबाराय सांगतात, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. इथं महत्वाचा शब्द आलाय महाराज. आणि इथं खरं अर्थानं
संतांचं पूजन म्हणतात महाराज. पण सारासार जर विचार आम्ही केला ना, आजपर्यंत आम्ही नुसतं संत 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 म्हटलो, पण संत म्हणायचं कुणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सचिन महाराज. कुणाला म्हणायचं संत? एका वाक्यात सांगतो ऐका, जिथं मी पणाचा अंत त्याचं नाव आहे. कारण संतांना महाराज कधी मीपणा नसतो म्हणून ते संत आहेत. पण सारासार विचार करता महाराज सध्याची परिस्थिती लक्षात घेता वेश परिधान केला की आपण त्यांना संत म्हणतो. लोकांनी तुम्हाला संत म्हटलं की ते आम्हाला म्हणतात आम्ही संत झालो. त्यांना संत म्हणायचं का? अजिबात नाही. विचार करा, संत ओळखणं एवढं सोपं नाही. अजून सोपं करून सांगतो, या विश्वाच्या मालकाच्या पत्नीला दारात वेश परिधान करून आलेला साधू ओळखता आला नाही. आपण कुठं याचा विचार करा. मग तुकोबाराय सांगता संत म्हणायचं कुणाला? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्यांना संत म्हणायचं. संतताची जाना जगे संतताची जाना जगे म्हणून तुकोबाराय सांगतात संतांच्या संगतीत या. मग संतांच्या संगतीत आल्यानंतर महाराज काय होतं? तर जीवनाचं सार्थक होतं. पण विचार साधा साधा आम्हाला करायचा आहे महाराज. संतांच्या संगतीत तुकोबाराय यायला सांगतात. का सांगतात? तर संतांच्या संगतीत आल्यानंतर महाराज जीवनात किती सुख आहे, किती सुख आहे संतांच्या जीवनात आल्यावर, संतांच्या संगतीत आल्यावर महाराज. तर ऐका गड्या, जर एखाद्या मुक्या पोराला साखर खायला दिली तर त्या मुक्या पोराला सांगता येईल का साखर किती गोड आहे? येईल का नाही? अरे भाऊ, नाही सांगता येणार ना. मुक्या पोराला साखर खायला दिली तर त्याला सांगता येणार नाही साखर किती गोड आहे. आणि जर आपल्यासारख्या बोलक्या माणसाला साखर खायला दिली तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? कसं काय? असं कसं काय? ऐका नीट, अजून ऐका. बोलक्या माणसाला साखर खायला दिली हरिभाऊ तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? वा, हरिभाऊ म्हणतात लय गोड आहे. ऐका, हरिभाऊ म्हणतात लय गोड आहे. तुम्हालाच प्रश्न विचारतो, लय गोड म्हणजे किती? बोलायचं आता, तुम्ही बोलल्याशिवाय कीर्तनच होत नाही आता. बोला पटपट, वेळ नाही. वा, महाराजांना ठीक आहे, तो जोरदार टाळ्या होतात. हरिभाऊ म्हणतात भरपूर गोड आहे. आता तुम्ही सांगितलं, आता तुम्हालाच प्रश्न विचारतो, भरपूर गोड म्हणजे किती गोड आहे?
महाराज भरपूर गोड म्हणजे किती? हा? महेश महाराज म्हणतात लय गोड आहे. आणि आता तुम्हाला विचारलं तर हा? लय गोड म्हणजे किती गोड आहे? आता वा ह्या शब्द मला अपेक्षित होता महाराज. माईंदाळे गोड आहे. कोण म्हणलं इकडं माईंदाळे गोड आहे? हा सचिन महाराज. बरं माईंदाळे गोड म्हणजे किती गोड व्हा? आता सचिन महाराज म्हणणार माईंदाळे गोड म्हणजे किती गोड तुला कीर्तन झाल्यावर सांगतो. ऐका याला गोरोबा काकाचं बी एक प्रमाण आहे. मुखिया साखर चाखाया दिदली बोलविता बोली बोलवेना. मी पदरचं सांगत नाही महाराज, गोरोबा काकांचं प्रमाण आहे. जसं साखर किती गोड आहे हे सांगता येत नाही, तशी संतांच्या संगतीत या संतांची संगत सुद्धा किती गोड आहे हे सांगता येत नाही. विठ्ठल म्हणून संतांच्या संगतीत या. आणि आता विचार असा जर करायचा म्हणलं महाराज तर संतांची उपमा एका बंगात तुकोबारायने आईला दिली आणि आईची उपमा तुकोबायाने संतांना दिली. म्हणजे थोडक्यात संतांचं जेवढं श्रेष्ठत्व आहे तेवढंच आईचं सुद्धा श्रेष्ठत्व आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करे लाभावे. कोणताच लाभ नाही त्या आईला. ती लेकरांवरती प्रेम करते ती आई आहे. फक्त फरक एवढाच आहे, संत जन्म घेता जगाच्या कल्याणासाठी आणि आई जन्म घेते लेकरांच्या कल्याणासाठी. विठ्ठल जेवढं संतांचं श्रेष्ठत्व आहे तेवढंच मान आईच आहे. कोणताही लाभ नसताना ती लेकरांवरती प्रेम करते. पण महाराज सध्याचा विचार जर केला ना तर घरात एखादी म्हातारी आई असावी, त्या आईला घरातून ऐकायला यावं. एक तर घरात ती म्हातारी राहील, नाहीतर आम्ही राहील, नाहीतर मी राहील. पण महाराज शेवटी त्याला त्याच्या बायकोच ऐकावं लागतं. म्हातारी आई ऐकते आणि लेकरू आपल्या आईला सांगतं, म्हाताऱ्या आईला सांगतं आई एक काम करू आता तुला फिरायला घेऊन. कोण म्हणतंय? तिचं लेकरू म्हणतंय फिरायला घेऊन जातो. आई विचार करते इतक्या दिवस माझं लेकरू मला कधी म्हणलं नाही तुला फिरायला घेऊन जातो, आज बरं म्हणतंय मला फिरायला घेऊन जातो. पण महाराज त्या आईला माहित आहे मला जर आज लेकरानं फिरायला नेलं ना तर मला परत माघारी आणणार नाही. पण महाराज ते क्षणाचा विलंब न लावता त्या आई लेकराला सांगते चल ठीक आहे बाळा मी तुझ्या संग यायला तयार आहे. ते दोघं पण जातात महाराज. आणि जाताना घनदाट जंगल लागतं आणि जंगल लागल्यानंतर त्या लेकराचा हात त्या आईनं पकडलेला असतो. ते दोन्हीच्या दोन्ही त्या जंगलामधून चालत असतात महाराज. आणि चालत असताना संध्याकाळची वेळ होती. गेल्यानंतर मध्यंतरींचा काळ येतो. आल्यानंतर ते लेकरू आपल्या आईला आता सांगता आई 5 मिनिटं बस म्हणला मी माघारी येतो. जंगलात बसल्यानंतर विचारते पोरग 5 मिनिटं बस मी माघारी येतो. पण त्या आईला माहित आहे माझं लेकरू आता मला माघारी आणायला नाही येणार नाही. पण महाराज आई म्हणते ठीक आहे लेकरा. पण आई बोलून दाखवत नाही मला माहित आहे तू येणार नाही म्हणून. पण आई फक्त जाताना एवढं सांगते लेकरा अंधार खूप झालाय, रात्रीचे 1 वाजल्यात. पण एक काम कर आपण ज्यावेळेस जंगलात चालत येत असताना ज्यावेळेस तू एक हात माझा पकडला होता ना, आपण दोघं ज्यावेळेस चालत होतो ना महाराज तर एक हात माझा येणाऱ्या वाटेतल्या झाडाचा पाला तोडून खाली टाकत होते. ज्याने करून एक काम कर लेकरा जाताना ज्या वाटेवरून हिरवा पाला पडलाय ना त्या वाटेवरून चालत जा, ज्याने करून तुझी वाट चुकणार नाही.
महाराज या विश्वामध्ये फक्त एकच व्यक्ती अशी आहे, निस्वार्थ भावनेने लेकरांवरती प्रेम करणारी ती फक्त आईच असते. विढल मग इथं संतांचं जेवढं श्रेष्ठत्व आहे ना महाराज, तेवढं श्रेष्ठत्व तुकोबारायांनी आईला सुद्धा दिलंय. म्हणजे आईचं सुद्धा तेवढं श्रेष्ठत्व आहे. आणि तिसऱ्यांदा आता तुकोबाराय सांगतात, काय सांगतात? घालू लोटांगण महाद्वारी. आता ते तुकोबार आहेत महाराज, ते तुकोबार आहे, ते तुकोबार आहे लोटांगण घालायचं म्हणतात. कुणाच्या समोर? देवाच्या समोर. विचार करा, ते तुकोबार आहे देवाच्या पुढे लोटांगण घालायचं म्हणतात. माणसाला नुसतं मरणाचं नाव जरी काढलं ना महाराज, तर माणसाला त्या यमाची भीती वाटते. पण या विश्वामध्ये असे संत होऊन गेले, नुसतं तुकोबारायांचं नाव जरी काढलं, तुकाराम 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 नाम घेता कापेयम. यम सुद्धा महाराज तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर चळचळा कापत होता. तो ते तुकोबारा महाराज देवाच्या पुढे नतमस्तक होत आहेत. त्याला अजून एक प्रमाण आहे महाराज, शरण शरणजी हनुमंता तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्या भक्तीच्या कोणत्या वाटा आहेत ना त्या आम्हाला दाखवा म्हणून ते तुकोबाराय हनुमंतरायांच्या पुढे सुद्धा महाराज नतमस्तक होतात. आणि आता आम्हाला हेच शिकायचंय, वारकरी संप्रदायातून महाराज आम्हाला हेच शिकायचंय, ज्याला नम्र होता आलं त्यालाच जीवनाचं कल्याण करता आलं. म्हणून कदाचित तुकोबारायांना असं तरी म्हणायचं नसेल अभंगाचं दुसरं चरण, तयाच्या जिंदने तरती नलोती, तयाच्या जिंदने तरती नलोती, तयाच्या चित्तोने दोन चरणाचा प्रवास महाराज आपला संपलेला आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय आता सांगतात, एवढं सगळं आम्ही केलं, हरिनाम कीर्तन केलं, संतांचं पूजन केलं, देवा तुझ्याद्वारे आम्ही लोटांगण घातलं, एवढं सगळं झाल्यानंतर महाराज तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात,
देव इच्छी रज चरणेची माती धावत चालती मागे मागे. देव शब्द महाराज पहिल्यांदा आला तर मला सांगा आजपर्यंत आम्ही देव देव केले. काय केले? देव देव केलं. बघा देव देव केले महाराज. देव देव आपण म्हणतो पण आता मला सांगा खरंच देव आहे का? आणि ज्याने ज्याने बघितलाय तेवढ्याने फक्त हात वरती करा. एक इकडे पाठीमाग देव बघितला नाही का? इथल्या फक्त महाराज एकाच माणसानं देव बघितलाय. आता मला सांगा तुम्ही इथं कीर्तन आहे म्हणून आलाय का देव आहे म्हणून आलाय? म्हणजे देव नाही. मग मी मागाच्यापासून तेच विचारतोय. काही लोक कीर्तन आहे म्हणून आलेत आणि लोकांना निमंत्रण दिलंय म्हणून काही लोक आलेत महाराज. पण ऐका देव आहे म्हणून तुम्ही देवा आहे देवा आणि याच प्रमाणाची अपेक्षा होती. महाराज देव आहे अजून सोपं करून सांगतो. जसा वारा आहे पण दिसत नाही तसा भगवंत आहे दिसत नाही. कारण भगवंत दाखवण्याची गोष्ट नाही महाराज, भगवंत अनुभवण्याची गोष्ट आहे. अजून सोपं करून सांगतो. मला सांगा एका ठिकाणाहून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बसने प्रवास करायचा आहे आणि बसने प्रवास करण्यासाठी तुम्ही त्या बसमध्ये बसलाय. आता मला सांगा त्या बसचा ड्रायव्हर तुमच्या ओळखीचा असतो का? नाही. त्याला तुम्ही कधी पाहिलेलं असतं का? नाही. तरी पण त्याच्या विश्वासावर तुम्ही बसमध्ये बसता आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता. अजून सोपं, तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑर्डर देता आणि ऑर्डर दिल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ऑर्डर तुमच्या समोर येते. त्या हॉटेल मधला आचार्य तुम्ही कधी बघितलेला? त्याला कधी पाहिलेलं नाही. पण त्याच्या विश्वासावरती तुम्ही ऑर्डर देता आणि 5 मिनिटांमध्ये ऑर्डर तुमच्या समोर येते. म्हणजे हॉटेलमध्ये अन्न बनवणारा कुणीतरी आहे. अजून सोपं करून सांगतो महेश दादा, तुम्ही पकवाज आतून वाजवताय का बाहेरून वाजवताय? बरं इकडे गायक, तुम्ही गायन आतून करताय का बाहेरून करताय? हे सगळं खोटं आहे महाराज. तुम्ही बाहेरून गायन करताय ना, हे सगळं खोटं आहे महाराज. पण हा कीर्तनकार तुमच्या समोर उभा आहे, कीर्तन आतून करतोय का बाहेरून करतोय? इतक्या उशीर काय बाहेरून लावलं होतं? ऐका अजून सोपं करून सांगतो. हे जीवन जगत असताना जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हे शरीर चालतं म्हणजे चालवणारा कुणीतरी आहे. म्हणून चाले हे शरीर
झाले हे शरीर कोणाची आसरे, कोणा बोलावीत हरिवीर, कोणा बोलावीत हरिवीर. चाले हे शरीर कोणाची असत, त्याच्याशिवाय हे शरीर चालू शकत नाही. पण महाराज आता मी मान्य केलं देव आहे इथपर्यंत आम्ही आलो, देव आहे हे मान्य केलं इथपर्यंत आलं. पण महाराज देवाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. देवाचे 4 प्रकार कोणते ऐका. एक मानलेला देव आहे, एक केलेला देव आहे, एक स्वयंभू देव आहे आणि एक जिवंत देव आहे. केलेला देव म्हणजे कोणता देव आहे. तो चांदीच्या दुकानातून आपण जातो आणि एखादा देव करून आणतो. दुसरा देव स्वयंभू देव, जो साक्षात भगवान शंकर आहेत. तिसरा देव मानलेला देव, आपण रानामध्ये गेल्यानंतर बांधावरती एखादा दगड लावतो, तो कुठला देव आहे. मानलेला देव आहे. आणि जिवंत देव कोणता आहे. जो गालावरती मायेनं हात फिरवतो, शाबासकीची थाप टाकतो. प्रत्येकाच्या घरात असलेला जिवंत देव म्हणजे आई आहे विठ्ठल. कुंडली कवळ हर विठ्ठल, पंढरीनाथ भगवान आता आम्ही इथपर्यंत आलो. देव आहे आम्ही मान्य केला, देव आहे मान्य केला. तर आता मला सांगा देव भेटत का नाही. बरोबर आहे ना प्रश्न. देव भेटत का नाही. ज्याला भेटलं त्याचं कल्याण झालं महाराज. ज्याला भेटलं त्याचं कल्याण झालं. देव का भेटत नाही त्याचं कारण आहे का. आता माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. परीस लोखंडाचं सोनं करत बरोबर आहे. जर त्या परिसराला लोखंडाच्या पेटीत ठेवलं तर लोखंडाच्या पेटीचं लोखंडाच्या पेटीचं सोनं होईल. बर इथपर्यंत आलं. आता मला काय करायचंय किंवा आपल्याला काय करायचं, त्या परिसराला आवरण गुंडाळायचंय, म्हणजे कापड गुंडाळायचंय. आणि कापड गुंडाळीला परीस लोखंडाच्या पेटीत ठेवायचं आहे. आता मला सांगा लोखंडाच्या पेटीचं सोनं होईल का. का होणार नाही. कारण परिसावरती आवरण आहे. त्याच न्यायानं त्याच युक्तीनं एका बाजूला परीस आहे, एका बाजूला लोखंड आहे. एका बाजूला देव आहे आणि एका बाजूला आपण आहे. दोघही जवळ जवळ आहेत पण भेटत का नाही. थोडस माफी मागून बोलतो महाराज. हे मधलं जे अंतर आहे ते प्रत्येकाच्या मनात असलेली वाईट भावना आहे, म्हणून भगवंत भेटत नाही विठ्ठल. मग इथं सारासार विचार करता महाराज भगवंता का भेटत नाही आम्ही मान्य केलं. पण सारासार विचार करता तुकोबारायांनी आईला उपमा दिला, आईची उपमा संतांना दिली. पण संत म्हणायचं कोणाला हा प्रश्न अर्धवट राहिला, तो आत्ता आला. मला सांगा संत म्हणायचं कोणाला. ज्याच्या हातून देव नैवेद्य खातो त्याला संत म्हणायचं. आता नीट ऐका. ज्याच्या हातून देव नैवेद्य खातो त्याला संत म्हणायचे. ते संत कोण. नामदेव महाराज. बरोबर आहे. आता मला सांगा आपल्या घरी एखादा सण असतो. सण असल्यानंतर देवाला दाखवायला नैवेद्य किती असतो. बोलताय का कसं. आपल्याला जेवण करायला भली मोठी पोळी असते आणि देवाला दाखवायला दाखवलं हातानं तेवढ्याने बरं झालं. म्हणजे हातात सुद्धा शिंदे महाराज बसत नाही. तेवढा देवाला नैवेद्य आहे. पण इथपर्यंत ठीक आहे. आणि देवाला नैवेद्यावरती थोडं 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 सगळ्यातलं थोडं थोडं पदार्थ टाकायचं आणि लेकराला सांगायचं लेकरा जा आणि देवाला नैवेद्य
दाखव. काय म्हणले? ऐकताय का कीर्तन? देवाला नैवेद्य दाखव. महाराज इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे सांगितलं जातं देवाला नैवेद्य दाखवून माघारी. खरं हा, आजीला पटलं बघा. देवाला नैवेद्य दाखवून माघारी आण. पण महाराज नामदेवराय देवाला काय म्हणले होते? देवा, तुला माझ्या हातचा नैवेद्य खावा लागेल. अहो महाराज, देव का खाणार नाही? नैवेद्य हातीची मूर्ती जे, नैवेद्य हातीची मूर्ती जे, वा महाराज. आणि ज्यावेळेस आपल्या लेकरांना आम्ही शिकवू ना, जा देवानं नैवेद्य खाल्ल्याशिवाय माघारी येऊ नको. अहो देव नैवेद्य का खाणार नाही महाराज? पण त्याला भक्ती सुद्धा तशी श्रेष्ठ असावी लागते. देवाला सुद्धा महाराज तुमच्यापर्यंत यावं लागतं, पण भक्ती तशी असावी लागते. पण सारासार विचार करता महाराज, जर 1000 माणसामध्ये बसल्यानंतर एखाद्या माणसाचं नाव घेतलं ना, त्या माणसाला जसं बरं वाटतं, ऐकताय का, तसं त्या भगवंताला सुद्धा बरं वाटतं की माझ्या भक्तानं माझं नाव घ्यावं, माझ्या भक्तानं माझं भजन करावं. म्हणून प्रत्येकाच्या मुखात आपल्या भगवंतापर्यंत, पांडुरंगापर्यंत जाईल असं सगळ्यांनी सुंदर असं भजन करायचं. चला. पण कडेकाची थंड्या महाराज नामदेवरायांनी विचार केला आणि त्यांना समोर एक आंब्याचं झाड दिसलं आणि नामदेवराय त्या आंब्याच्या झाडाखाली गेले महाराज. गेल्यानंतर झोपी गेले महाराज. पण विचार करा, कडाक्याची थंडी आहे, त्या 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 पांडुरंगाला आपल्या भक्ताची काळजी आहे महाराज. तो पांडुरंग आपल्या विटेवरची जागा सोडून पांडुरंग नामदेवरायांजवळ आले. आल्यानंतर झोपण्यासाठी महाराज गादी त्या पांडुरंगाने दिली आणि अलगद पांडुरंगाने त्या नामदेवरायांना उचलल्यानंतर त्या गादीवरती झोपवलं महाराज. आणि झोपवल्यानंतर त्यांच्या अंगावरती टाकण्यासाठी मखमली शाल दिली महाराज. आणि नंतर पांडुरंगानं त्या नामदेवरायांना उचललं आणि ज्या ठिकाणी झोपडी जळत होती त्या ठिकाणी नवीन झोपडी पांडुरंगाने बांधून दिली आणि त्या झोपडीमध्ये त्या नामदेवरायांना अलगद झोपवलं महाराज. सकाळची वेळ झाली आणि सकाळची वेळ झाल्यानंतर गावकरी गोळा झाले. गावकऱ्यांनी विचार केला, चला नामदेवरायांचं काय झालं बघूया. मग नामदेवरायांना बघण्यासाठी सगळे गावकरी जमा झाले महाराज. पण जिथं जळत असलेली झोपडी होती तिथं नवीन झोपडी पांडुरंगानं बांधून दिली होती. एक माणूस समोर आला, त्या दारातून डोकून बघितलं तर नामदेवराय शांत झोपलेत महाराज. आता एवढं घडल्यानंतर त्या माणसाला राहवतंय का? नाही. ते माणूस नामदेवरायांजवळ आला, नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराया आम्हाला पण अशी एखादी झोपडी बांधून द्या. तर नामदेवरायचं वाक्य आहे महाराज. नामदेवराय सांगतात, अरे अशी झोपडी बांधून घेण्यासाठी आधी स्वतःच घर जाळावं लागतं. काय म्हणलो मी? आधी स्वतःच घर जाळावं लागतं तेव्हा झोपडी तयार होते. पण यातून आपण शिकायचंय महाराज. जर जागेवरून पांडुरंग आपल्याकडे यावासा वाटत असेल ना महाराज, तर आपल्या मनातील अहंकार ज्यावेळेस जळून जाईल त्यावेळेस पांडुरंगाचं अस्तित्व हृदयात बसल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद महाराज फक्त भक्तीत आहे. विठ्ठल la
सांगता देव इच्छी रज चरणीची माती. देवाची सुद्धा तुमच्यापर्यंत येण्याची इच्छा आहे, फक्त भक्ती तशी असावी लागते. आणि पुढे शब्द वापरलाय महाराज, देव इच्छी रज चरणीची माती. त्या मातीमध्ये सुद्धा महाराज किती ताकद आहे. रानातल्या काळ्या आईला सुद्धा आपण माता म्हणतो आणि घरातल्या आईला सुद्धा महाराज माता म्हणतो, आई म्हणतो. तर विचार करा, त्या काळ्या आईमध्ये टाकलेलं धान्य सुद्धा उगून येतं. पण सारासार विचार महाराज आम्हाला आता असा करायचा आहे. मला सांगा, तुम्ही त्या काळ्या मातीमध्ये तुम्हाला ऊस लावावा लागतो का आपोआप येतो? लावावा लागतो. भुईमुग तुम्हाला लावावा लागतो का आपोआप येतो? शिंदे महाराज, लावावा लागतो. बरं अजून सोपं, मका तुम्हाला लावावी लागते का आपोआप येते? लावावी लागते. बरं, या सगळ्या गोष्टी लावाव्या लागतात त्यावेळेस त्या येतात. आता मला सांगा, त्याच रानातलं तण तुम्हाला लावावं लागतं का आपोआप येतं? आपोआप येतं. आपोआप येतं. मग मला सांगा, ही तुमची तिन्हीच्या तिन्ही पिकं चांगली येण्यासाठी तुम्ही हे पिकं उपटून टाकता का तण उपटून टाकता? काय टाकता? रागानं पिकं नाही उपटायची. घरच्यांना रानात हाकाला म्हणून अजिबात नाही. तर पिकं चांगली येण्यासाठी तुम्ही ते तण बाजूला काढता, बरोबर आहे. म्हणजे आपोआप येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला काढून टाकाव्या लागतात. त्याच न्यायानं, त्याच युक्तीनं आपल्या मनातील अहंकार आलेला, आपोआप आलेला बाहेरून अहंकार ज्यावेळेस तुम्ही काढून टाकाल ना महाराज, त्या अर्थानं त्यावेळेस भगवंताचं अस्तित्व या हृदयात बसल्याशिवाय राहणार नाही. येऊनी गोपाळ राहे येऊनी गोपाळ राय देवोनी गोपाळ, राय देवोनी गोपाळ. म्हणजे सारासार महाराज विचार करायचं म्हटलं तर देवाला आपलंसं करण्यासाठी आपल्या मनातील पहिल्यांदा अहंकार बाजूला काढावा लागतो. पण हे संसार करत असताना महाराज, संसार सुद्धा सुखदुःखाचा असतो आणि ह्या सुखदुःखाच्या संसारात सुद्धा देवाचं नामस्मरण करावं लागतं. तेव्हा संसारात सुद्धा देव भेटल्याशिवाय राहत नाही. संसारातलं सुख किती आहे महाराज? किती सुख आहे महाराज? सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. मग दुःख पर्वता एवढा असून सुद्धा महाराज परमार्थ करायचा आहे आम्हाला, तातडीनं परमार्थ करायचा आहे आम्हाला. तर सारासार विचार करता या संसारातलं सुख फक्त किती आहे सांगतो, ऐका आणि दृष्टांत संपवतो. महाराज, संसारातलं सुख किती आहे? जर तुम्ही रस्त्याने जाताना तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि टायर पंक्चर झाल्यानंतर तो टायर पंक्चर काढण्यासाठी तुम्ही गाडीतून खाली उतरला आणि जसं गाडीतून टायर पंक्चर काढण्यासाठी टिपणी बदलण्यासाठी तुम्ही खाली उतरला महाराज, आणि टिपणी बदलत असताना तुम्हाला समोर येताना एखादा वाघ दिसला. त्या वाघाच्या भीतीपोटी महाराज तुम्ही आहे त्या जागेवर सोडून त्या जंगलामध्ये पळाला महाराज, आणि पळता पळता तुम्हाला तुमच्या समोर एखादा नाग दिसला. आणि जसा नाग तुम्हाला दिसला आणि त्या नागाला मारण्यासाठी तुम्ही दगड उचलला, आणि जसा दगड उचलला त्या दगडाखालून विंचू तुमच्या हातावरती आला. ऐकताय का? आणि विंचू तुमच्या हातावरती आला आणि झटकत असताना त्या वाघाच्या भीतीने तुम्ही जंगलामध्ये पळताय आणि पळत असताना एखाद्या डबक्यामध्ये पडला.
आणि डबक्यामध्ये पडल्यानंतर महाराज न कळत तुमच्या हाताचा स्पर्श एखाद्या आगीमावाच्या पोळ्याला झाला. ऐका, आगीमावाच्या पोळ्याला स्पर्श झाला, तुम्ही डबक्यात पडलाय, आगीमावाचं पोळं त्यातले माशा उठलेत महाराज, तुम्हाला चावणार आहेत. तोपर्यंत तुम्ही असं वर बघितलं आणि वर बघितल्यानंतर त्या मधाच्या पोळ्यातून एक मधाचा थेंब तुमच्या ओठावरती पडला. कळलं का नाही काय? एवढी सगळी संकट असून सुद्धा जेवढे मधाचा एक थेंब मध्ये संसारातलं फक्त सुख आहे महाराज. म्हणून सुखदुःखाचा संसार करावा लागतो. सुखदुःखाच्या संसारात आम्हाला भगवंताचं नाव घ्यावं लागतं. अजून सोपं करून सांगतो महाराज, ऐका, रस्त्यानं जाताना जर एखाद्यानं तुम्हाला दगड मारला आणि जसा दगड मारला त्या दगड मारणाऱ्या माणसाचा तुम्हाला काय येणार? काय येईल मामा? राग येईल. पण महाराज, ज्या माणसानं तुम्हाला दगड मारला, दगड मारल्यानंतर रक्तबंबाळ झाले, तुम्ही डोक्याला हात लावला महाराज, आणि लावल्यानंतर तुमचं लक्ष जो दगड मारलाय त्या दगडाकडे गेलं आणि दगडच जर सोन्याचा असेल तर काय वाटतं मामा? सुख वाटेल. ऐका, सुख वाटेल. दगड मारला त्यावेळेस त्या माणसाचा तुम्हाला राग आला, पण दगड सोन्याचा असल्यानंतर तुम्हाला त्या माणसाचा राग येईल का? येणार नाही. आपण सारासार विचार करू, काय अजून 4-5 मारला असतं तर बरं झालं असतं. का? दगड सोन्याचा आहे, सुख आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, डोक्याला 10 टिंगळ आली तरी हरकत नाही, पण दगड येऊ द्या. सारासार विचार करायचा म्हटलं, देवाला आपलंस करण्यासाठी कदाचित तुकोबाऱ्यांना असं तरी म्हणायचं नसेल, अभंगाचं 3रं चरण. देव इच्छिर चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा महाराज तुमच्यापर्यंत यावं लागतं. आणि एकदा का देव आपलासा झाल्यानंतर 4थ्या चरणात तुकोबाराय सांगता, काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. आता वेगळं पण महाराज आमच्यामध्ये कायच उरलं नाही. देवाचं आणि भक्ताचं नातं आमचं एक झालंय महाराज. आता मला सांगा, सप्त्याच्या शेवटच्या दिवशी कशाचं कीर्तन असतं? काल्याचं कीर्तन असतं. मग त्या काल्याच्या कीर्तनामध्ये आम्ही काय करतो महाराज, त्या काला कालवत असताना त्याच्यामध्ये दही टाकतो, लह्या टाकतो, आणि हे सगळं टाकल्यानंतर महाराज आम्ही ते सगळं एकवटतो, सगळं त्याचं एकरूप करतो. आता मला सांगा, त्याला वेगळं करता येईल का? येणार नाही ना. तेच सांगा
सांगायचंय मला एक झाल्यानंतर वेगळं करता येईल का? येणार नाही. त्याच न्यायानं त्याच युक्तीनं भगवंताचं आणि भक्ताचं नातं एक झाल्यानंतर महाराज वेगळं करता येईल. आणि मग आता शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देव भक्तांचा संगम ते ओग नाम त्रिवेणीचा. जशी गंगा यमुना सरस्वती महाराज एकांताने वाहते ना, तसं देवाचं आणि भक्ताचं नातं वाहत. पण महाराज सांगायचा सारासार विचाराचा आहे, देवाचं आणि भक्ताचं नातं एक झाल्यानंतर महाराज हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो. देवाचं आणि भक्ताचं नातं एक झाल्यानंतर महाराज छाती फाडून पांडुरंगाला आत ठेवलं जातं. देवाचं आणि भक्ताचं नातं एक झाल्यानंतर महाराज संत तुपाची वाटी घेऊन मागे पडतात. अजून किती उदाहरणं सांगायची महाराज, पण सारासार विचार करता महाराज देवाचं आणि भक्ताचं नातं कसं असतं हे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे भक्ताचा संगम, तुका म्हणे भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्तांचा संगम, तुका म्हणे देवा भक्तांचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माते धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे तुका मने देव भक्तांचा संगम ते ओघ नाम त्रिवेणीचा हा तुकोबरायांचा 5 चरणाचा अभंग जशी भगवंत बुद्धी देतील तसं सोडवण्याचा प्रयत्न केलाय महाराज। पण सारासार विचार करता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत हे निमित्त सर्वांना माहीत आहे। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात। पण महाराज जाता जाता एवढंच सांगतो, या विश्वामध्ये कित्येक कीर्तनकार येतील, कित्येक व्याख्याते येतील, किती प्रवचनकार येतील, ते आईचं गुणगान सांगतील, बापाचं गुणगान सांगतील महाराज। पण मी सांगतो या विश्वामध्ये 2च व्यक्ती अशा आहेत की त्या सांगून कधी समजत नाहीत, त्या जाणूनच घ्याव्या लागतात। एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे वडील। मग घरात आईची माया किती आहे, आईची सावली किती आहे आपल्याला सांगता येते नाही महाराज, सांगताच येणार नाही आईची सावली किती आहे। म्हणून तुकोबाराय सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती। महाराज जर लेकरू आणि आई दोन्ही जर प्रवासाला निघाले ना महाराज, आणि निघाल्यानंतर कधी कधी बऱ्याच ठिकाणी प्रसंग आम्हाला बघायला मिळतो। जात असताना महाराज बसची वाट बघत असतात, असं रखरखत ऊन असतं, रस्त्याच्या बाजूला बसतात, बसची वाट बघत बसतात महाराज। आणि बसल्यानंतर त्या लेकराला उन्हाची कल्पना नसते महाराज, आपल्याला ऊन किती लागतंय, पण त्या लेकराच्या आईला माहित असतं की आपल्या लेकराला ऊन किती लागतंय। म्हणून महाराज आई जागेवरून उठते आणि उठल्यानंतर ज्या ठिकाणी सूर्याची दिशा आहे ना महाराज, त्या सूर्याच्या दिशेला जाऊन आई उभा राहते, जेणेकरून सूर्याचं पडणार तेच त्या आईच्या पाठीवरती पडतात आणि आईची सावली त्या लेकरावरती पडते महाराज। सांगता येईल आईची सावली या विश्वामध्ये किती आहे महाराज? नाही महाराज, कधी कधी तर आम्हाला असे प्रसंग ऐकायला मिळतात, आम्ही कधी कधी असे प्रसंग महाराज आम्ही बघतो, सांगितलं जातं एक तर तुमचं बाळ जगेल नाही तर तुम्ही जगाल। मग डॉक्टर सांगतात घरच्यांना विचारा, त्यावेळेस त्या घरच्यांना तिच्या घरच्यांना विचारलं जातं, तिच्या बापाला विचारलं जातं सांग काय करायचं। तिचा बाप सुद्धा महाराज सांगून जातो बाळ नसलं तरी चालेल, फक्त माझे पोरगी आम्हाला जिवंत पाहिजे। तिच्या नवऱ्याला विचारलं जातं महाराज, नवरा सुद्धा कदाचित सांगतो बाळ नसलं तरी चालेल, मला माझी बायको जिवंत पाहिजे। तिसऱ्यांदा त्या आईला प्रश्न विचारला जातो, सांगा एक तर तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ जगेल। क्षणाचाही विलंब न लावता महाराज ती आई लगेच उत्तर देते, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, फक्त माझं बाळ जगलं पाहिजे। मला सांगा ना, या विश्वामध्ये आई सारखी माया देणाऱ्या कोणी आहे? आई तुझ्या मूर्तीवर मला
या जगात फक्त दोनच माया करणारी लोक आहेत महाराज. एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे गाई. सिंधुताई सपकाळला महाराज कोणी वाचवलं? गायीने वाचवलं महाराज. म्हणजे घरात आई आणि दारात गायी असणं गरजेचं आहे. कारण आई हे ईश्वराचा आत्मा आहे महाराज, पण गाय 33 कोटी देवाचा परमात्मा आहे. म्हणून घरात आईची सेवा आणि दारात गायीची सेवा कधीच वायाला जाणार नाही महाराज. पण एवढंच सांगतो, या घराण्यानं अतिशय सुंदर असा सोहळा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ठेवलाय. आणि ज्या ठिकाणी आई असतील ना महाराज, त्या ठिकाणाहून बघत असतील की माझ्या लेकराने अतिशय सुंदर असा सोहळा ठेवलाय महाराज. प्रकाश मारुती जाधव असतील, चंद्रकांत मारुती जाधव असतील आणि त्यांची मुलगी मालन शंभराव बाबर असेल, त्यांना एवढंच विनंती करतो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला त्यांची आठवण येईल त्या वेळेस फक्त तुमच्या हातून चांगलं सत्कर्म घडावं हीच खरी त्यांना मनापासून श्रद्धांजली असेल महाराज. आणि आज या कीर्तन सेवेला आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. शुभम शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आला. त्याचबरोबर या ठिकाणी असणारा हा जाधव परिवार असेल, कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ गुरुवर्य महाराज मंडळी असतील, सचिन महाराज असतील, विठ्ठल मामा असतील, आपण सुद्धा या ठिकाणी आलात. आपण सुद्धा आहात मृदुंगाचार्य, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनेकरी बाबा असतील. इकडं तर सगळ्यांचीच नावं मला माहित नाही, पण आजच्या कीर्तनात दोन्ही पण आलेत. बाप आणि लेक दोन्ही माझ्या कीर्तनात आज उपस्थित राहिलेत महाराज. ढोबळे महाराज. आता सर्वांची नावं मला माहित नाही, पण पंढरीच्या लोका नाही अभिमान या न्यायानं. आणि संपूर्ण लाईव्ह शूटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं, ओम साई क्रिएशन परिवार आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि दादा तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर अशी सिस्टीम दिली, आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाटलं होतं तर शेवटपर्यंत लाईट येणार नाही, पण आपुला तर एक देव करून घ्यावा, त्याला काळजी आहे महाराज. असो, आपल्या सर्वांच्या दर्शनाजोग पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज